अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण येथे 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आरोपीस तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात कोपरगाव शहर उबाटा शिवसेनेच्या वतीने कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस ठाणे तसेच तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले की दिनांक 17 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अज्ञात इसमाने संबंधित अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला केला। या भ्याड हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा व कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी कोपरगाव शिवसेना तालुका प्रमुख भरत मोरे, उपतालुका प्रमुख सचिन आसने, शहर प्रमुख बालाजी गोरडे, उपशहर प्रमुख भूषण पाटणकर, रफिक मामू शेख, भैया वलझडे, निलेश वाणी, कृष्ण आहिरे, दशरथ राऊत, अक्षय शिरसाट, अभिजित बोडके आदी शिवसैनिक उपस्थित होते। आमची मागणी रास्त आहे। काल संगमनेर तालुक्यामध्ये वडगाव पाण या गावी संध्याकाळी 5 ते 6च्या सुमारास शाळा सुटल्यानंतर 6वीला जाणारी मुलगी, कदाचित तिचं वय 11 ते 12 वर्ष असणार, ती मुलगी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी जात असताना अचानक एका अज्ञात इसमानं, एका हल्लेखोरानं, एका नराधमानं काल त्या बालिकेवर ऍसिड हल्ला केला। ऍसिड हल्ला झाल्यानंतर तिचा अर्धा चेहरा जळाला। चेहरा जळत असताना त्या पोरीने त्यावेळेस आरडाओरडा केला। स्थानिक नागरिक त्यावेळेस धावून आले, म्हणून तो जो अज्ञात इसम होता, जो आरोपी होता, तो त्या ठिकाणून पसार झाला। तो अजूनपर्यंत काय पोलिसांना सापडलेला नाही। पण या संगमनेर तालुक्यामध्ये किंवा या अहिल्यानगर मध्ये रोज सर्रास स्नॅचिंग असेल, चरस गांजाची विक्री असेल, रोज चरस गांजा सापडणं किंवा अफीम सापडणं हे आता अहिल्यानगर मध्ये सर्रास चालू झाले। संगमनेर तालुक्यात तर जास्त आहे। आत्ताच काही दिवसापूर्वी घुलीवाड्यामध्ये एक साधू जो समाज प्रबोधन करत असताना अचानक त्याचं बोलणं, त्याचं भाषण ट्रॅक गेला तो राजकारणाकडे आणि तो हल्ला करू लागला बाळासाहेब थोरातांवर। त्यावेळेस स्थानिक नागरिकांनी त्याला फक्त अडवलं, बाबा तू जर समाज प्रबोधन करतोय, तुझं हिंदू धर्माबद्दल जर सांगत असेल तर तू राजकारण करू नको, एवढं सांगितलं। तर त्या ठिकाणचे आमदार, आता जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे सरकार आहे, केंद्रातलं सरकार आहे, त्यांचे अमोल खताळ आमदार यांनी बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यावर जाऊन त्या ठिकाणी लगेच गुन्हा दाखल केला। त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ कारवाई करतात। साधू संतांसाठी जर तुम्ही रस्त्यावर येतात, मग एक हिंदू धर्माची मुलगी, ती ईश्वरी डाळे नावाची 11-12 वर्षाची मुलगी, ती हिंदू धर्माची नाही का? मग त्या ठिकाणी पण आमदार अमोल खताळ, त्या ठिकाणी तुमचं काही देणं घेणं लागत नाही का? काल त्या मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेक हल्ला झाला, मग आपण अजूनही बिळात लपलेत का? म्हणजे आपण त्या साधूंसाठी, जे साधू धर्माचा प्रचार करायचं राजकारण करत असेल, त्यांना नागरिक छोटे अडवत असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही लगेच उडी घेतात आणि एका 11-12 वर्षाच्या आमच्या बालिकेवर, आमच्या मायमाऊलीवर जर ऍसिड फेक हल्ला होत असेल तर लगेच तुम्ही त्या ठिकाणी बिळात जाऊन बसतात। हेच का तुमचं हिंदुत्व? आमदार अमोल खताळ जेव्हापासून तुम्ही आमदार झाले, या संगमनेर तालुक्यात, संगमनेर शहरामध्ये अफीम, चरस गांजाची तस्करी वाढली, गुटखा विक्री वाढली, वाळू व्यवसाय वाढलाय, गुंडागर्दी वाढली। ही सगळी जबाबदारी तुमची। कदाचित या सगळ्यांच्या पाठीशी तुम्ही आहात, हे लक्षात ठेवा। आताच काही दिवसापूर्वी, 2-3 दिवसापूर्वी एका तरुणीनं लग्नाला इन्कार केला, नाही म्हणून सांगितलं। मग ज्याला नाही म्हणून सांगितलं त्यांनी डायरेक्ट चाकून हल्ला तिच्यावर केला। असे भर दिवसाचे हल्ले होत असत। आमचे पोलीस बंधू, आमचे अधिकारी कर्मचारी हे कारवाई करण्यास सदैव तत्पर असतात, पण यांच्यावर नियंत्रण तुमचं येतं। यांना अटक करू नका, यांना तुम्ही मोकळं सोडा, हे आमचे गुंड आहेत। अशा पद्धतीने अमोल खताळ तुमची कारवाई चालू आहे। तुम्ही जे बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली, ती कशा संदर्भात केली, काय केली, आता अहिल्यानगरने महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेत। आता या हल्ल्याचा आम्ही कोपरगाव शहरामध्ये निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो, महाराष्ट्र शासनाला विनंती करतो, या अहिल्यानगर मध्ये पहिल्यांदाच आमच्या या कोपरगाव तालुक्यात, शेजारी संगमनेर तालुक्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडला। जी शाळकरी मुलगी, तिच्या चेहऱ्यावर ऍसिड हल्ला झाला। आमची या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला, पोलीस प्रशासनाला विनंती राहील, ज्या ठिकाणी ती मुलगी शाळेतून घरी येत होती, ज्या ठिकाणी तिच्यावर तो हल्ला झाला,
त्याच ठिकाणी आम्हाला लवकरात लवकर तात्काळ जेरबंद करून फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून त्या जागेवर त्याला फाशी दिली पाहिजे, अशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आणि सर्व अंगीकृत शाखेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून विनंती करतोय. येत्या काही दिवसात जर त्या नराधमाला अटक झाली नाही तर आम्ही सगळे शिवसैनिक कायदा हातात घेऊ, आम्ही रस्त्यावर येऊ आणि त्या नराधमाला पकडून चौकात त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारल्याशिवाय राहणार नाही. इतकंच आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून सुतोवाच देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. असतील, रुपालीताई चाकणकर असतील, चित्राताई वाघ असतील, यांना आमचं आव्हान आहे तर बाकीच्या गोष्टीवर तुम्ही उठाव करता, सरकार दरबारी प्रश्न मांडता, नको त्या गोष्टींवर उद्रेक करता, तर कुठेतरी आता या गरीब मुलीला न्याय देण्यासाठी शासन दरबारी सरकारकडे नितेश राणे असतील, चित्राताई वाघ असतील, रुपालीताई चाकणकर असतील, यांनी हा प्रश्न शासन दरबारी मांडावा आणि त्या भगिनीला न्याय द्यावा. खरं तर हे सरकार निष्प्रभ आहे, ते 50 कोटी घेऊन सरकार आलेले सरकार आहे. यांना गोरगरीब जनतेशी काही देणं घेणं नाहीये. आज सरकार जर विचारणा जर करायची ठरली तर सर्वसामान्य लोकांचा प्रश्न यांनीवर आहे. अहिल्यानगरमध्ये अनेक अशा घटना घडल्या आहे तर कुठे त्याच्यावर सरकारचं वचप नाहीये. या मुलीला तत्काळ न्याय द्यावा आम्ही या शासनाला असे आवाहन करतो. संगमनेर तालुका वडगाव पान या गावामध्ये जी घटना घडली, एक 13 वर्षीय मुलीवर ऍसिड हल्ला झाला. त्या ऍसिड हल्ल्यामध्ये त्या मुलीचे अक्षरशः तोंड जळून गेले. तर हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे, आमदारही एका सरकारमधला आहे. तर संगमनेरमध्ये असे वारंवार प्रकार घडत आहे. तर तेथील प्रशासन काय करत आहे? या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे. या राज्याचे मुख्यमंत्री जेव्हापासून गृहमंत्री झाले या महाराष्ट्रात अनेक कायदा सुव्यवस्था हा प्रकारच राहिलेला नाही. तर या घटनेचा त्या आरोपींना लवकर तातडीने अटक करावा, अन्यथा कोपरगाव शहर शिवसेना संगमनेर वडगाव पान या ठिकाणी जाऊन त्या आरोपीला शोधून त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. याची प्रशासनाने दखल घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.